अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अवैध व्यवसाय विरोधी अभियान शहाजी उमाप नांदेड। विशेष प्रतिनिधी अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अवैध व्यवसाय विरोधी अभियान नांदेड परिक्षेत्रात आणखी तीव्र करण्यात आले आहे। जुलै महिन्यात आणखी 2000 कारवाया, 12 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त। परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, क्रिकेट बेटिंग, गुटखा, अंमली पदार्थ, वेश्या व्यवसाय, वाळू उपसा व वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक इत्यादींना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिनांक 1 मे पासून नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान सुरू केले आहे। अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन, नागरिकांना अवैध व्यवसायांची माहिती देणे सुकर व्हावे म्हणून परिक्षेत्रीय कार्यालयाकडून 9150100100 हा हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून देण्यात येत असून नागरिकांनी अवैध व्यवसायांची माहिती सदर नंबरवर फोन करून किंवा व्हॉट्सॲपवर द्यावी। माहिती देणा या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल। आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या ननरेंज महापोलीस gov.in या संकेतस्थळावर किंवा वर देण्यात आलेल्या हेल्पलाईनवर कळवून अशा अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे। पोलिसांनी नांदेड परिक्षेत्रात मे महिन्यात राबविलेल्या अवैध व्यवसाय विरोधी अभियान 1 दरम्यान अवैध व्यवसायात गुंतलेल्या 1721 इसमांचे विरुद्ध एकूण 1561 केसेस करून 7,79,47,045 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता। सदर कारवाईनंतर जून महिन्यात अवैध व्यवसाय विरोधी अभियान -2 सुरू करण्यात आले होते। या दरम्यान अवैध व्यवसायात गुंतलेल्या 2511 इसमांचे विरुद्ध एकूण 2039 केसेस करून 12,30,95,234 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून पोलिसांनी अवैध व्यवसायांचे विरोधात सुरू केलेली मोहीम आणखी तीव्र केली होती। जुलै महिन्यात परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान -3 राबविण्यात आले होते। सदर अभियानादरम्यान नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यावसायिकांविरुद्ध आणखी 2000हून अधिक केसेस करून त्यांच्याकडून 12 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। जुलै महिन्यात परिक्षेत्रातील 4ही जिल्ह्यांनी केलेली कामगिरी खालीलप्रमाणे आहे। 1 जिल्हा नांदेड एकूण केसेस 601, आरोपी संख्या 802, जप्त मुद्देमाल 6,69,95,481। 2 परभणी एकूण केसेस 477, आरोपी संख्या 538, जप्त मुद्देमाल 1,93,0442। 3 लातूर एकूण केसेस 514, आरोपी संख्या 663, जप्त मुद्देमाल 2,51,50,401। 4 हिंगोली एकूण केसेस 447, आरोपी संख्या 508, जप्त मुद्देमाल 1,16,48,910। एकूण केसेस 2039, आरोपी संख्या 2511, जप्त मुद्देमाल 12,30,95,234। उपरोक्त कारवाई दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा लातूर व पोस्टे विवेकानंद चौक जी लातूर यांनी पोस्टे विवेकानंद चौक हद्दीत 7,99,900 रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करून चांगली कामगिरी केली आहे। सदर कामगिरीबाबत पोलीस उपमहानिरीक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे। 38 अवैध व्यावसायिक हृदयपार तर एकावर MPDA अंतर्गत कारवाई। आजवर राबविण्यात आलेल्या 3 अभियानांतर्गत अवैध व्यवसायात गुंतलेल्या 38 इसमांना परभणी, लातूर व हिंगोली पोलिसांनी हद्दपार केले असून नांदेड पोलिसांनी हातभट्टी दारू व्यवसायाशी निगडीत एका इसमास महाराष्ट्र झोपडपट्टी दादा अवैध धोकादायक व्यक्ती आणि अंमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई अधिनियम 1981 MPDA कायद्याखाली 1 वर्षासाठी स्थानबद्ध केले असून दिनांक 17 जून 2025 रोजी त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगर कारागृहात करण्यात आली आहे। दिनांक 1 ऑगस्ट पासून परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अवैध व्यवसाय विरोधी अभियान राबविण्यात येत असून संपूर्ण ऑगस्ट महिन्यात हे अभियान सुरू राहील। सदर मोहिमेदरम्यान गुटखा बंदीसाठी व्यापक वाहन व साठवणूक ठिकाणांच्या तपासणीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे। अवैध व्यवसायविरोधी विशेष पथके बंद, अवैध व्यवसायांच्या निर्मूलनाची जबाबदारी ठाणे प्रमुखांवर। अवैध व्यवसायांचे विरुद्ध कारवाई करण्यासाठी नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या जिल्ह्यांत पोलीस अधीक्षक यांनी तयार केलेली विशेष पथके बंद करण्यात आली असून अवैध व्यवसायांच्या निर्मूलनाची जबाबदारी ही पोलीस ठाणे प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे।